नमस्कार. प्रॉपर्टी इन रत्नागिरी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण आलो आहोत आडवली रेल्वे स्टेशन आणि लांजा तालुक्यातील आडवली हे एक रेल्वे स्टेशन आहे. या ठिकाणी मेल एक्सप्रेस लोकल गाड्या या ठिकाणी थांबतात. ह्या रेल्वे स्टेशनपासून फक्त मोजून 5 किलोमीटरच्या अंतरावर गाव खेरवशे येथे आमच्या स्वतःच्या मालकीचा एक प्लॉट आहे. 2.25 एकरचा प्लॉट. आणि ह्या प्लॉटच्या संदर्भात आपण या ठिकाणी माहिती घेतो आहे. तत्पूर्वी आपण हे रेल्वे स्टेशनचं वेळापत्रक बघू शकता. या ठिकाणी दिवा एक्सप्रेस, मांडवी एक्सप्रेस, तुतारी एक्सप्रेस या गाड्या या रेल्वे स्टेशनला थांबतात. तसेच हॉलिडे स्पेशल गाड्या आपल्या या प्लॅटफॉर्मवर थांबत असतात. तर मंडळी, अशा ह्या रेल्वे स्टेशनपासून जवळपास असलेली अशी ही शेत जमीन मी तुम्हाला दाखवणार आहे. तत्पूर्वी जे लोक हा व्हिडिओ बघत असताना, हा चॅनल बघत असताना जे नवीन असतील त्या लोकांनी चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच शेत जमिनीचे व्हिडिओ आपल्याला या ठिकाणी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून नक्कीच बघता येऊ शकतात. त्या जागा घर बसल्या आपण त्या विकत घेऊ शकता. तर मंडळी, या ठिकाणी आमच्या स्वतःच्या मालकीचा एक प्लॉट आहे. 2.25 एकरचा प्लॉट, गाव खेरवशे. आणि अगदी या खेरवशा गावापासून जवळपास हे आडवली रेल्वे स्टेशन आहे. लांजा तालुक्यामध्ये म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील एक चांगलं मोठंच्या मोठं रेल्वे स्टेशन हे तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होतं आहे ह्या जागेच्या जवळपास. तर म्हणजे आता आपण या शेत जमिनीची माहिती पुढे घेऊया. व्हिडिओ स्किप करू नका. या रेल्वे स्टेशनला उतरल्यावर तुम्हाला एस टी कनेक्टेड आहे. म्हणजे आपल्याला लांजा बाजारपेठपर्यंत जाण्यासाठी एस टी अवेलेबल आहे. आणि या एस टीने आपण आपल्या प्लॉटपर्यंत जाता येऊ शकत नाही, पण आजगे गावापर्यंत ही एस टी इथे थांबते. तिथून आपल्याला लोकल ऑटो रिक्षा आपल्याला प्लॉटपर्यंत सोडू शकते. किंवा रेल्वे स्टेशन येथून भरपूर अशा रिक्षा अवेलेबल आहेत, ऑटो रिक्षा अवेलेबल आहेत, जेणेकरून तिथून तुम्ही या प्लॉटपर्यंत पोचू शकता. रिजनेबल भाडं म्हणजे एक 60-70 रुपये भाडं आपल्या प्लॉटपर्यंत लागतं. तर म्हणजे आता आपण ॲक्च्युअल प्लॉटमध्ये पोचलो आहोत. गाव खेरवशे येथे हा आमच्या स्वतःच्या मालकीचा प्रायव्हेट मोजणी केलेली आहे. पेपर नोटीस, सर्च रिपोर्ट या सर्व गोष्टी या ठिकाणी आम्ही केलेल्या आहेत. हा 2.25 एकरचा प्लॉट लागवडी उपयोगी आहे, शेती उपयोगी प्लॉट आहे. मातीचा, लाल मातीचा, प्युअर लाल मातीचा प्लॉट आहे. या ठिकाणी कोणतंही प्लांटेशन, शेतीचं प्लांटेशन करू शकता. किंवा या ठिकाणी तुम्ही कारखाना म्हणजे लघु उद्योग या ठिकाणी करू शकता. कुक्कुटपालन करू शकता, कोंबडी पालन करू शकता. तसेच या ठिकाणी काजू फॅक्टरी, काजूचा उद्योगधंदा म्हणजे काजू कंपनी या ठिकाणी करू शकता. तसेच अगरबत्ती कारखाना हा सुद्धा कोकणामध्ये चांगला चालतो, तो करू शकता. किंवा मँगो पल्प ज्यूस फॅक्टरी या ठिकाणी करू शकता. या ठिकाणी कच्चा जो माल आहे, आता तुम्ही म्हणाल या ठिकाणी परत सांगतोय की कच्चा माल अवेलेबल कुठून होऊ शकतो. तर म्हणजे लांजा आणि संगमेश्वर या ठिकाणी काजू आणि आंबा याचं मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असतं. आणि त्या उत्पादनाचा वापर, कच्च्या मालाचा उपयोग आपण या ठिकाणी कारखाना बांधून त्या ठिकाणी काजू फॅक्टरी करू शकता. किंवा मँगो पल्प ज्यूस फॅक्टरी या ठिकाणी करू शकता. कुक्कुटपालन करू शकता, कोंबडी पालन करू शकता, गावरान कोंबडी पालन करू शकता, गावठी कोंबडीचं पालन करू शकता. किंवा बॉयलर कोंबडीचं पालन या ठिकाणी करू शकता. तसेच गाई म्हैस पालन या ठिकाणी करू शकता. म्हणजे शेतीविषयक पूरक व्यवसाय या ठिकाणी तुम्ही करू शकता मंडळी. कारण मुंबईतनं तुम्ही येऊन जाऊन या ठिकाणी आपला उद्योगधंदा करू शकता, शेतीविषयक व्यवसाय करू शकता. किंवा रिटायरमेंट लाईफमध्ये तुम्हाला स्वच्छ सुंदर हवामान पाहिजे असेल, चांगलं क्लायमेटमध्ये जगायचं असेल आणि शेतीचा व्यवसाय करायचा असेल, शेतीपूरक व्यवसाय करायचा असेल, तर नक्कीच त्या उपयोगी असलेली ही शेत जमीन या ठिकाणी मी घेऊन आलो आहे. वस्तीच्या शेजारी असलेली ही शेत जमीन आहे. प्लॉटमध्ये कुठेही बोरवेल खोदल्यास तुम्हाला या ठिकाणी पाणी मिळू शकतं. लाईट कनेक्शन आपल्या शेजारीचं आहे. बाजूला फार्म हाऊस आहेत आणि या ठिकाणी लाईट कनेक्शन मिळू शकतं, पाणी कनेक्शन मिळू शकतं ग्रामपंचायतीचं. तसेच आपण स्वतःचा वैयक्तिक पाण्याचा
साठा उपलब्ध करू शकतो. म्हणजे लाईट, रोड, पाणी आणि अधिकृत रस्त्याला टचमध्ये असलेला हा प्लॉट आणि वाडी वस्तीमध्ये असलेला हा प्लॉट आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी शेतीविषयक व्यवसाय तुम्ही या ठिकाणी करू शकता. तर म्हणजे या ठिकाणी मी एक छोटासा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो आहे. आमच्या काकाने या ठिकाणी शेतीपूरक व्यवसाय केलेला आहे, तो म्हणजे कुक्कुटपालन केलं आहे आणि ते कसं करायचं ह्याचीसुद्धा मार्गदर्शन तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतं. म्हणजे शेळीपालन आहे, गरम मसाल्याची लागवड आहे, वेगवेगळ्या पायसीची लागवड आणि कमी जागेतून म्हणजे 2.5 एकरमधून 2.5 एकर शेतीमधून कसं आपल्याला भरघोस उत्पादन या ठिकाणी घेता येऊ शकतं असं मार्गदर्शन तुम्हाला या ठिकाणी आम्ही देऊ शकतो. आता आमच्या काकाने या ठिकाणी 10 गुंठामध्ये कोंबडी म्हणजे गावरान कोंबडी आहेत, तसेच गावठी कोंबडी या ठिकाणी पालन केलेले आहेत आणि त्यामधून चांगलं उत्पादन त्यांना मिळतं आहे. तर त्यांच्याकडून सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन करू शकतो आपण. मंडळी त्यांचा हा farm तुम्हाला बघायला सुद्धा मिळू शकतो. हा माझ्या स्वतःच्या गावामध्ये हा व्यवसाय ते करत आहेत आणि चांगले शेतकरी आहेत. काजू चा त्यांचा म्हणजे काजूची काही ठिकाणी बागा आहेत, तसे आंबा बागा आहेत आणि त्याला पूरक व्यवसाय म्हणून ते कोंबडी पालन या ठिकाणी करत असतात. तर म्हणजे अशा प्रकारचे शेतीचे व्यवसाय, पूरक व्यवसाय तुम्ही करून भरघोस उत्पन्न मिळवू शकता. तर ही 2.5 एकर शेतीला नक्कीच भेट द्या. आणि आडवली रेल्वे स्टेशन आहे, बस डेपो आहे, लांजा बाजारपेठ आहे, तिथून जवळपास असलेली ही शेती आहे. नक्कीच विकत घेऊन या जागेचे मालक व्हा. आणि मंडळी खूप सुंदर शेतजमीन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर मंडळी ह्या आमच्या काकांसारखा तुम्ही पूरक व्यवसाय नक्कीच करू शकता. मंडळी हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतीविषयक कोणतेही व्यवसाय असतील त्याची पूर्ण माहिती आम्ही या ठिकाणी तुम्हाला देऊ शकतो. थँक्यू. पुन्हा भेटूया.